ओके. हॅलो एव्हरीवन. महा डिजिटल ग्रामीण सेवा केंद्र यामध्ये वर्किंग करण्यासाठी आणि त्यासोबत AEPS सर्व्हिस जे आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस आहे ते सर्व्हिस यूज करण्यासाठी सगळ्यात पहिला तुम्हाला KYC कंप्लीट करून घ्यावी लागेल. आणि त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिलं आपण बघून घेऊया. लेफ्ट साईडमध्ये जे सर्व्हिसेसची लिस्ट आहे त्यामध्ये 4th नंबर ऑप्शन आहेत बँकिंग सर्व्हिस. त्या ऑप्शनवर आपण क्लिक करतोय. त्यानंतर AEPS ऑप्शनवर क्लिक करणार. जसं आपण AEPS ऑप्शनवर क्लिक करतोय आपल्या समोर AEPS सर्व्हिस रजिस्ट्रेशन अशा प्रकारचा एक फॉर्म येतोय ज्यामध्ये तुमचे स्वतःचे बेसिक डिटेल्स अवेलेबल आहेत. फक्त त्यामध्ये आधार नंबर अवेलेबल नव्हता तर आपण काय करणार आहे त्यामध्ये आधार नंबर जे आहे ते मेन्शन करून घेणार जेणेकरून तुमची KYC प्रोसेस कंप्लीट झाली पाहिजे. आधार नंबर मेन्शन केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर आपण क्लिक करतोय आणि जसं आपण सबमिट ऑप्शनवर क्लिक केलं तो पेज आपल्याला नवीन टॅबवर घेऊन जाणार. त्याला आपण म्हणतोय ऑथेंटिकेट पेज. ऑथेंटिकेट इथं तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर व्हेरीफाईड करायचा असतो. त्यासाठी तुम्हाला सेंड कोड टू मोबाईल नंबर असं लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. जसं आपण त्या ऑप्शनवर क्लिक करतोय तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP जाणार आहे. तो OTP इथं आपल्याला सबमिट करावा लागेल. ओके. आपल्याला OTP जे रिसीव्ह झालाय ते इथं आपण सबमिट करतोय. OTP सबमिट केल्यानंतर नेक्स्ट जे प्रोसेस असेल ते असते KYC प्रोसेस स्टार्ट होते. आता KYC प्रोसेस दोन प्रकारमध्ये होणार आहेत. पहिलं लिहिलं आपल्याला ऑप्शन गेट युअर डॉक्युमेंट्स फ्रॉम डिजी लॉकर, म्हणजे आपले डिजी लॉकर थ्रू डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील. आणि त्यानंतर येते कॅप्चर सेल्फी म्हणून. बरोबर. तर सगळ्यात पहिलं आपण प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करतोय. प्रोसीड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करतोय आपण आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक केलं. आपल्यासमोर एक डेमो आलेला आहे की आपल्याला फ्युचरमध्ये कसा क्लिक करायचा आहे तो. त्यानंतर आपण ते बघून प्रोसीडवर क्लिक करणार आणि इथं आपल्याला आपलं जे रजिस्टर्ड आधार नंबर आहे ते इथं मेन्शन करावं लागेल. आधार कार्ड नंबर मेन्शन केल्यानंतर आधार लिंक मोबाईल नंबरला OTP जातोय. तो OTP इथं आपल्याला मेन्शन करावा लागेल. OTP सबमिट केल्यानंतर ते आपल्याला डिजी लॉकरच्या प्लॅटफॉर्मला घेऊन जाणार आणि तिथं आपल्याला डिजी लॉकरमध्ये जे 6 अंकी पिन असतो जे आपण क्रिएट केलेला असतो स्वतः, तो 6 अंकी पिन आपल्याला सबमिट करायचा. 6 अंकी पिन सबमिट केल्यानंतर डन या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जसं आपल्या डेमोमध्ये दाखवलं गेलं तसं आपण आधार आणि पॅन त्याच्यासमोर जे स्क्वेअर बॉक्स आहे त्या बॉक्सवरती आपण राईट क्लिक करणार आणि देन अलाउवर क्लिक केलं तर तुमचे आधार आणि पॅनचे जे डिटेल्स आहेत ते व्हेरिफिकेशनला गेलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता आधार कार्डचे डिटेल्स आपले व्हेरीफाईड झाले. आता पॅन नंबर आपल्याला इथं मेन्शन करायचे तर पॅन कार्ड नंबर आपण इथं मेन्शन करतो अँड पेज डॉक्युमेंट्सवर क्लिक करताय. जसं आपण पेज डॉक्युमेंट्सवर क्लिक करणार आहेत आधार सोबत आपल्या पॅन कार्डचे डिटेल्स सुद्धा व्हेरीफाईड होतात. आता तुम्ही इथं बघू शकता की जसं आपल्याकडे दोन ऑप्शन आले KYC प्रोसेसमध्ये. पहिलं होतं की गेट युअर डॉक्युमेंट्स फ्रॉम डिजी लॉकर आणि सेकंड ऑप्शन होता कॅप्चर सेल्फी. तर आता आपण हे सेकंड पॉईंटवर आहे. कॅप्चर सेल्फी करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी असेल की तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं पहिलं जे लोकेशन आहे ते ऑन करून घ्या. डिव्हाइसचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला ऑन करून घ्यावं लागेल. वेब ब्राउझिंगचे जे लोकेशन ॲक्सेस आहे तुम्हाला ते ऑन करून घ्यावं लागेल. लोकेशन ऑन करा. जे लोक PC मधनं करतात त्यांना वेब कॅमेरा गरजेचा